योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यात गॅस ग्राहकांची लूट, सिलेंडरमध्ये आढळले गॅसऐवजी पाणी। खेड आणि चाकण परिसरातील गॅस ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथील आशीर्वाद गॅस एजन्सी कडून मिळालेल्या सिलेंडरमध्ये गॅसऐवजी तब्बल 50 ते 75% पाणी भरलेले असल्याचे एका ग्राहकाच्या जागरूकतेमुळे उघडकीस आले। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि पत्रकारांनी थेट तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करत अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली। 50% पाणी, ग्राहकांची उघड लूट। मिळालेल्या माहितीनुसार चाकण परिसरातील ग्राहक नितीन देवरे यांना मिळालेल्या 14 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅसचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचं जाणवले। संशय आल्यानं त्यांनी तपासणी केली असता सिलेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचं आढळले। केवळ 6 ते 7 किलो गॅस आणि उरलेले सगळे पाणी, अशा पद्धतीनं ही उघड लूट सुरू असल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय। याबाबत स्थानिक पत्रकार पप्पू वाकडे आणि नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सी आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला यावेळी उपस्थित लोकांसमोर सिलेंडर उलटे करून प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आणि बादलीत पाणी काढून दाखवण्यात आले। सिलेंडरमधून पाण्याचा अखंड प्रवाह वाहताना पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले। अधिकाऱ्यांची भेट आणि ग्राहकांना आवाहन, या गंभीर प्रकाराबाबत नागरिकांनी खेड येथील तहसीलदार आणि तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली। या समस्येचे तात्काळ निवारण करण्याची मागणी त्यांनी केलीये। ग्राहकांनी आवाज उठवल्यास एजन्सीकडून तात्पुरती टाकी बदलून दिली जाते, परंतु सर्वसामान्य आणि गरीब नागरिक अनेकदा तक्रार करत नाहीत आणि या लुटीला बळी पडतात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। या प्रसंगी बोलताना आंदोलकांनी सर्व गॅस ग्राहकांना एक महत्त्वाचे आवाहन केले। गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेताना प्रत्येक ग्राहकाने गाडीवर उपलब्ध असलेल्या वजन काट्यावर सिलेंडरचे वजन तपासूनच घ्यावे। रिकाम्या टाकीचे वजन आणि भरलेल्या टाकीचे वजन सिलेंडरवर लिहिलेले असते, त्याची खात्री करा। जोपर्यंत ग्राहक स्वतः जागृत होऊन वजन काट्याचा आग्रह धरणार नाहीत, तोपर्यंत ही फसवणूक थांबणार नाही। या प्रकरणी आता प्रशासन आणि संबंधित गॅस कंपनी दोषी एजन्सी व वितरकांवर काय कडक कारवाई करणार, याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे। ग्राहकांच्या रोषाचा उद्रेक होण्यापूर्वी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे। या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी। खरं आपण पाहतोय खेड जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये अशा कामासाठी उभे आहोत की आशीर्वाद गॅस एजन्सी अर्थात HP जे वितरण केलं जातं चाकणमध्ये, त्या ठिकाणी ग्राहक आहेत। त्या ग्राहकाला या टाकीमध्ये 50% पाणी आढळलं आणि फक्त 50 म्हणजे अर्थात 14 किलो गॅसमध्ये फक्त 6 ते 7 किलो गॅस या ठिकाणी पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं एकंदरीत ग्राहकांची लूट या निमित्ताने पाहायला मिळते। ग्राहक जर आवाज उठवला तर त्यांना तेवढे तात्पुरती टाकी बदलून दिली जाते, परंतु हे असं वेळोवेळी होतं। त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये आपल्या खेड आणि खेडच्या शहराच्या नजीक अर्थात चाकण असेल, आळंदी असेल, खेड असेल, या एजन्सीच्या काम पाहत आहेत। मग HP गॅस असेल किंवा भारत गॅस असेल, अजूनही काही वितरण करणाऱ्या कंपन्या आहेत, त्या माध्यमातून गॅस वेळेवर मिळत नाही आणि तो मिळणारा गॅस अतिशय 2-3 किलोचा कमी प्रमाणात मिळतो, अशा तक्रारी बऱ्याचशा येतात। तर त्या तक्रार निवारण करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी भेटलो, अधिकाऱ्यांना बोललो की या तक्रारीमध्ये निवारण करण्यासाठी तुम्ही काहीतरी कार्यवाही करा। कारवाईमध्ये आमचं मत असं आहे सगळ्या तमाम जनतेचं आणि पत्रकारांचं की तो गॅस ज्यावेळी वितरण केला जातो त्या गॅसमध्ये अर्थात गाडीच्या बाहेर जेव्हा गॅस विकला जातो किंवा दिला जातो त्या ग्राहकाला, तिथे वजन काटा असावा, त्या वजन काट्यावरच तो गॅस ठेवावा। त्याचं वजन किती आहे, तुम्हाला किती गॅस दिला गेला आहे, हे सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि ग्राहकाने देखील ते पाहावं, त्यामध्ये जर काय बदल असेल तर ती टाकी घेऊ नये, अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। आता आपल्याला तो डेमो पाहायचा आहे की आमचे पत्रकार सन्माननीय पप्पू वाकडे आहेत, त्यांनी चाकणमधील हे प्रकरण या ठिकाणी उघडकीस आणलेलं आहे। त्याचबरोबर ज्यांचा हा सिलेंडर आहे, ज्यांना या ग्राहकाला जो मिळाला आहे तो कशा पद्धतीचा चुकीचा आहे, ते ग्राहक देखील या ठिकाणी आपलं नाव नितीन देवरे या ग्राहकाचं नाव आहे।
त्यांना हा टाकीमध्ये पूर्णपणे अर्थात 75-50% पाणी आढळलेलं आहे. खरं तर अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हटले पाण्याचा संबंध नसतो त्यामध्ये, म्हणजे काय आहे नेमकी द्रव्य पण काही दिसत नाही, म्हणजे पाणी पूर्णपणे कसं भरलं गेलं हे सगळं आपल्याला आता डेमोद्वारे पाहायला मिळणार आहे. बघूया या ठिकाणी कशा पद्धतीचे मध्ये पाणी निघतंय आपण पाहूया. तो सिलेंडर उचलून बघा, त्याच्यामध्ये काय प्रकार घडते बघा. हे पाहू शकता पूर्णपणे पाणी त्यामध्ये सिलेंडरमध्ये आहे. हा काय प्रकार आहे? पूर्ण पाणी आहे. त्या अगोदर या ठिकाणी बोटल भरलेली आहे, ती देखील त्याच पाण्याने भरलेली आहे. अजून काही पाणी वायाला देखील गेले. म्हणजे किती पाणी आहे याचा शोध काय लागत नाही. आता प्रत्येक वेळा असं जर घडलं तर ग्राहकांनी घ्यायचं काय? एका बाजूला गगनाला भिडलेली ही महागाई आणि एका बाजूला ग्राहकांची फसवणूक, दोन्हीमध्ये आपण सगळेजण बसतोय की काय हा प्रश्न या ठिकाणी होतोय, निर्माण झालेला आहे. पुढे निश्चित यात बदल करण्याची अपेक्षा आपण सगळे ठेवूया आणि जर बदल नाही झाला तर ग्राहकांचा उद्रेक झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. पण हे यांच्यापुरतं झालं असं किती केसमध्ये असं पण तोच प्रकार आहे बऱ्याच ठिकाणी आहे, म्हणून प्राथमिक स्वरूपामध्ये आता यांनी जरा निदर्शनात आणून दिलं म्हणून याचा निवाडा झाला. पण असं किती आता तुमच्यासारखे लोक बोलणारे, काही शेतकरी सामान्य माणसं आहे की काहीच बोलत नाही याविषयी. चाललंय आज नाही तर माणूस म्हणतो चला झाला असेल बघू पुढच्या. ही चुकीची भावना चुकीची. एकंदरीत आपल्याला क्षणोक्षणी हे जाणवतंय पण पुढे येत नाही असं तुमचं मत आहे. लोकांनी पुढे आलं पाहिजे. अहो याच्यात कितीतरी लाईन लावले असतील, गेले असतील, पाणी भरून गेले असतील. बरोबर, बऱ्याच जणांची फसवणूक झालेली आहे. आता हे जेव्हा संपल काय होईल, कमी जास्त होईल. आता माझं सुद्धा भरून आणला पण त्याचं काय वजन काय जड तर भरपूर आहे. जर तर वजन दिसतंय. दोन प्रकार आहेत. एका बाजूला आपण वजनावर जर गेलो तर त्यामध्ये पाण्याचं वजन आहे का गॅस आहे हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट, ऑलरेडी 14 किलो जो सिलेंडर दिला जातो, गॅस दिला जातो, तो त्यात आहे की नाही. त्यासाठी पुन्हा एकदा विनंती आपण करणार आहोत ग्राहकांना की तो सिलेंडर पूर्णपणे क्षमतेचा वजनाचा आहे का, त्यामध्ये गॅस आहे का, या सगळ्या गोष्टी आपण तपासून पहा, तरच आपल्याला हे समजेल. अन्यथा एजन्सीवर किंवा वितरण कंपनीवर विश्वास ठेवू नका, कारण ही आपली फसवणूक निश्चित ठरलेली आहे. ग्रामस्थ देखील बरेचसे आपल्या या ठिकाणी आहेत, त्यांच्याही भावना या ठिकाणी व्यक्त त्यांनी केलेल्या आहेत की बरेचसे लोक म्हणतात ही फसवणूक होत असेल पण आम्हाला कळत नाही, आम्ही कसं तपासू. हां बरोबर आहे ना. त्याच्यामुळं त्याच्या काळात आपण देखील जागरूक राहत नात्यानं या ठिकाणी ज्या एजन्सीपुढे आपण आग्रह धरा की तिथे आम्हाला वजन काट्यामध्ये आमची टाकी ठेवा की ते वजन किती भरलंय आणि किती वजन पाहिजे. या टाकीवर देखील लिहिलं असतं रिकाम्या टाकीचं वजन, भरल्या टाकीचं वजन किती अपेक्षित आहे हे सगळं शोधा, तरच आपली फसवणूक थांबेल, अन्यथा फसवणूक थांबणार नाही. धन्यवाद. करायचं का बंद? काय करायचं? गॅस कमी मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.